हॅलो नमस्कार जय जिनेंद्र सर्वांना. कसे आहेत सगळे? मस्त असतात. चला आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे. तर ॲक्च्युली ना की मी आज आता प्रत्येक वेळेला काय होतं की गाजरचा हलवा तरी आपण बनवत असतो, गाजरची कोशिंबीर बनवत असते, हे वारंवार होत असतं. तर मग विचार केला की आपल्याकडे गाजर होतं, आपल्या सीझनमध्ये आता सध्या तरी खूप मार्केटमध्ये आहे. सो विचार केला की चला आपण आता गाजरची भाजी बनवू, कारण स्वीट मोस्टली घरामध्ये असं कोणी जास्त खात नाही आहे आणि कोशिंबीर पण मी ऑलरेडी बनवलेली होती. मग विचार केला की चला आपण काहीतरी वेगळं म्हणून का नाही भाजी आपण बनवू. भाजी मी आधी बनवत होते पण खूप दिवस झालं की आत्ता मी सध्या तरी बनवलेलं नाही आहे. मग विचार केला की चला आपण गाजरची भाजी बनवू मस्तपैकी असं. सो काही जास्त लागलेलं नाही आहे जिन्नस, तुम्ही आता बघितलाच असाल. पॅन गरम करून घ्या, थोडंसं तेल टाका, त्यामध्ये 2-3 चमचा टाकलं तरी चालेल. आणि नंतर ना त्यामध्ये पहिला मोहरी घाला आणि नंतर जिरं घाला. तर ॲक्च्युली हे एक छोटी मोठी ट्रिक असते. जरी सुरुवातीला जिरं घातलं ना मग नंतर मोहरी घातली की जिरं करपण्याची शक्यता असते, त्यामुळे पहिला मोहरी घाला मग जिरं घाला, थोडंसं हिंग घातला तरी चालेल. लसूण मी ठेचून घेतलेले नाही आहे, कारण मी थोडासा क्रंचीनेससाठी की मी तसंच थोडंसं तुकडे करून मी टाकलेले आहे. आणि नंतर ना त्यामध्ये थोडं तुम्ही हिंगही टाका, कढीपत्ता टाका. एकदम सिंपल रेसिपी आहे पण चवीला खरंच खूप छान लागते. डोळ्यांसाठी उत्तम आहे गाजर, त्यामुळे आता मार्केटमध्ये फ्रेश गाजर आहे तोपर्यंत हलवा करून खावा, कोशिंबीर करून खावा, भाजी करून खावा, कटलेट करून खावा, काहीही करा पण गाजर खावा, एवढंच मला म्हणायचं आहे. पण गाजरची भाजी खरंच खूप छान लागते, तरी तुम्ही एकदा नक्की बनवा, मुलांना खूप आवडेल. आता जे गोड, आता मोस्टली आमच्या घरात खूपच कमी गोड आहे प्रमाण, म्हणून मी गाजरचा हलवा बनवलेला नाही आहे. पण बनवू आपण की कमी क्वांटिटीमध्ये आपण बनवू. कांदा घाला, त्यामध्ये थोडंसं गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत फ्राय करून घ्या. आणि नंतरनं फ्राय झाल्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला गाजर घालायचं आहे. बारीक तुकडे करून घेतलेलं आहे. जर वाटलं तर तुम्ही गाजर किसूनसुद्धा त्याची भाजी करू शकता. तर मी इथं छोटे छोटे तुकड्यांमध्ये मी करून घेतलेलं आहे. थोडंसं खालीही पडत होतं, म्हटलं की चला आपण साईडला करून ठेवू. असे इन्सिडेंट्स आपल्या किचनमध्ये तर होतच असतात. कसं वाटतंय भाजी ही तरी नक्की मला कमेंट करून सांगा, कारण खरंच भाजी खूप छान होते. थोडंसं ह्यामध्ये तुम्ही डाळ भिजत घालून जरी तुम्ही घातला तरीही खूप छान लागतं. आता मी इथं डाळ वगैरे काही भिजवलेलं नाही आहे, झटपटमध्येच बनवत आहे, त्यामुळे खरंच हेही भाजी आपल्याला खूप छान लागते. मिरची घातला तरीही चालतं, मी तिखटच करते कारण घरी आमच्या तिखटचं प्रमाण थोडंसं जास्त आहे, त्यामुळे मी तिखट घालूनच भाज्या सगळ्या बनवत असते. आणि नंतर ना ह्यामध्ये तुम्ही जिरं पावडर टाकू शकता, धने पावडर, किंवा आपल्याला किचन किंग मसाला वगैरे, गरम मसाला वगैरे टाकला तरीही चालेल. मी सिंपलसोबत गाजरची भाजी खरंच खूप छान लागते. नंतर ना ह्यामध्ये थोडंसं हळद टाका. हळद टाकल्यावर पण भाजीची कलर म्हणजे असतात ना की ह्या स्टेजलाच आपल्याला हळद घालायचं, म्हणजे काय होतं की भाज्यांना एक कलर खूप छान येत असतो, त्यामुळे थोडंसं ह्या स्टेजलाच आपल्याला हळदही घाला. आणि नंतर ह्यामध्ये मी चटणी मीठ टाकून दिले आणि नंतर गरम मसाला थोडासा टाकून द्या. बस इतकंच, जास्त काहीही घालू नका, त्यामुळे मसाला जास्त असेल ना तरी एक एक भाजी छान लागत नाही आहे. आणि साखर मोस्टली अवॉइड करा ह्यामध्ये, किंवा जरी तुम्ही प्रत्येकाच्या जेवणामध्ये गूळ किंवा साखर घालत असाल तर ते अवॉइड करा, कारण ऑलरेडी थोडासा स्वीटनेसपणा गाजरला असतो. सो त्यामुळं साखर गूळ काहीही घालू नका. आणि नंतर मी इथं 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे वरून, त्यामुळे भाजी एक नंबर होते. नक्की करून बघा. थोडंसं पाणी घाला गाजर शिजू इतपत, आणि नंतर वर कोथिंबीर, मस्त अशी भाजी तयार होते. भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता. भले तसाच जरी तुम्ही भाजी खायला लागला ना, आम्हाला तशी पण अशीच ॲज इट इज विदाऊट भाकरी आणि चपातीशिवाय पण मी ही भाजी खाऊ शकते, मस्त लागते. अशीच भाजी आम्ही रताळ्याचीसुद्धा करते. परफेक्ट मेजरमेंट आहे, एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. लालाजीने केला खाया, लालाजीने केला खाया, केला खाकर मुंह पिचकाया, हाँ केला खाकर मुंह पिचकाया, तोंड फुलाकर छड़ी उठाई, तोंड फुलाकर छड़ी उठाई, तोंड फुलाकर छड़ी उठाई. मग पहिला कुठलं देणार आपण? हे केला खाया, म्हणजे हे आलं फर्स्ट. सेकंड
छडी उठाई म्हणजे हे आलं सेकंड. तोंड फुलाकर छडी उठाई, छडी उठाकर कदम बढ़ाया. एक कदम बढ़ाया ना, छडी उठाकर कदम बढ़ाया. नाही हे दुसरे येणार ना. छडी हे दोन येणार आणि हे थर्ड येणार. छडी उठाकर कदम बढ़ाया. कदम के नीचे छिलका आया. कदम के नीचे छिलका आया. लालजी गिरे धड़क, लालजी गिरे धड़क. हड्डी पसली दोनों टूटी. हड्डी पसली दोनों टूटी. मुंह से निकला मुंह से निकला हाय राम. से निकला हाय राम. झालं. चला आता आपलं इथं फोड द्यायचं. कुकिंग झालं, स्टडी झालं, मग म्हटलं की चला आपण काही टिप्स बघू, कारण आपल्या त्या चॅनलवरती भरपूर टिप्स आपण बघितलेला आहे. आणि जाता जाता विचार केला की चला आज आपण ना चॉपिंग बोर्ड तरी रोज रेग्युलर सकाळ संध्याकाळी आपल्या किचनमध्ये यूज होतच असतं. मग आपण हा क्लीन कसा करायचा, आणि क्लीन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून विचारला की चला आपण बघता ना की आपण हे क्लीन कसं करायचं हेही बघू. आता तुम्ही बघताय की कसं आपलं आहे चॉपिंग बोर्ड. थोडंसं कलरच याचा आहे, बट मी तुम्हाला दाखवेन. आणि रेग्युलर मी ते क्लीनही करत असते. आणि एकदम सिम्पल रेसिपी आहे. रेसिपी म्हणण्यापेक्षा सिम्पल टिप्स आहे, आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतं. सो म्हटलं की जाता जाता 10 मिनटात होणारी ही आपली क्लिनिंग नक्कीच बघू. तर हे कलरच असं आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल, कारण ॲक्च्युली जर तुम्ही क्लीन केलं नसाल तर तुम्हाला ते नंतर कळून जाईल की बाबा आपलं चॉपिंग बोर्ड कसं आहे ते. आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे मीठ. अर्धा चमचा इथे तुम्ही मीठ घ्या आणि नंतर ह्यामध्येच तुम्ही अर्धा चमचा बेकिंग सोडा घाला. तर ॲक्च्युली ना की मोस्ट इम्पॉर्टंट ह्याचा रोल आहे ते म्हणजे लिंबू. कारण लिंबू हे रोजच्या आहारात आपण अनेक जण लिंबूचा वापर तर करत असतो, पण हा छोटासा लिंबू फक्त आपल्या जेवणातच चविष्ट करत नाही, तर किचनमधील साफसफाईचं कामही ते झटपट करत असतं. ह्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घ्या. लिंबू पिळून झाल्यानंतर ह्यामध्ये थोडंसं पाणीही घाला. आपल्या किचनमधील लिंबू आणि सोडानं खरंच खूप मोठं काम आपलं हलकं करत असतं. किचन स्लॅब किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंनासुद्धा की लिंबूमुळे खरंच खूप छान स्वच्छ होतात. मायक्रोवेव्हला आपण साफ करू शकतो, डस्टबिनला आपण दुर्गंधीमुक्त करू शकतो, किंवा आपण गॅस स्टोवलासुद्धा साफ करू शकतो. आणि फ्रीजमधनं जर तुम्हाला स्मेल येत असेल ना, तर तुम्ही कणी लिंबूचे स्लाईस वगैरे ना की एका वाटीत जरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दिला ना, तरी अजिबात त्याचं दुर्गंधी किंवा स्मेल वगैरे काही येणार नाही. चला आता ते जाऊ दे. आपल्याला आता हे बोर्ड आपल्याला क्लीन करायचं आहे, चॉपिंग बोर्ड. तर ते बघू. तर ह्यामध्ये सगळीकडे तुम्ही पसरून घ्या आणि नंतर ना हे 10 मिनटं ॲज इट इज असंच ठेवून द्या, कारण ते थोडंसं आपल्याला क्लीन होऊ दे आणि नंतर ना आपण स्क्रब करू शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने सगळीकडे पसरवून घ्या तुम्ही आणि 10 मिनट ॲज इट इज असंच ठेवून देऊ. आणि नंतर ना 10 मिनटानंतर ना आपण ना की परत आपण ना की स्क्रब करू. म्हणजे जे काही त्याच्यावरती मळ असेल, घाण असेल वगैरे, तर लिंबूमुळे, सोडामुळे, मिठामुळे सगळी आपले ते घाण ना की निघून जातं. आता हे इथेच तुम्हाला कळालं असतं की चॉपिंग बोर्ड आपलं जर खरंच अस्वच्छ असतं तर एवढं मोस्टली मी वेळेवर क्लीन करत असते, त्यामुळं तुम्हाला हे जाणवणार नाही आहे. कारण पण मी 15 दिवसातनं एकदा तरी हे आपण क्लीन करायचंच आहे, कारण जे काही आपण चॉपिंग भाज्या वगैरे करतो तर ह्यावरतीच करत असतो. सो मोस्टली हे स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. 10 मिनटानंतर नक्की एक कोपरा तुम्ही सोडायचं नाही आहे स्वच्छ करायला. जेवढं तुमच्याकडे ताकद असेल किंवा थोडंसं आपल्याला ताकद लावायची खरंच गरज नाही आहे, बट तुम्ही ना की क्लीन स्वच्छ करा. थोडंसं 10 मिनटं आपल्याला, 10 मिनटं पण नाही, 5 मिनटं जरी केला तरी चालेल. फक्त 5 मिनटं आपल्याला त्रास होईल इतकंच, बट आपला बोर्ड हा क्लीन राहतो. इथूनच आपली स्वयंपाकाची तयारी सुरू असते. सो हे स्वच्छ असणं ही तितकंच गरजेचं आहे.
आणि मग बाय डिफॉल्ट आपल्या रोगराईपासून आपण मुक्त तरी होतच असतो, कारण जेवढं स्वच्छता आपण किचनमध्ये ठेवू तेवढंच आपलं आरोग्य हे आपलं खरंच खूप छान राहतं. तर हे एका साईडचं मी करून घेतले. आता हे क्लीन करून घेऊ, आपण धुवून घेऊ आणि नंतर ना दुसऱ्या पार्टचा पण आपण लगेच करायला घेऊ आणि नंतर ना आपल्याला हे थोडंसं उन्हामध्ये सुकायला ठेवायचं आहे आणि मग नंतर हे क्लीन होऊन जाईल. ह्या अशा पद्धतीनं जरी छोट्या मोठ्या टिप्स जरी तुम्ही यूज केला ना तरी खूप हेल्प होत असते आपल्याला. आणि बाकीचे काही बाहेरचे काही आणायचं काहीच गरज नाही आहे. एवढे पैसे घालून सगळ्या गोष्टी आणून मग क्लीन करा वगैरे असं काहीच नाही आहे. घरगुती आपल्या गोष्टीमध्ये होऊन जातात. तर मी ते एक पार्ट आपल्याला जो एका साईडचा होता तर ते धुवून घेतले आणि आपल्याला आता दुसऱ्या साईडनंही आपण स्वच्छ करू आणि नंतर ना आपल्याला ते म्हणजे उन्हामध्ये थोडंसं एक सुकूपर्यंत जरी ठेवला तरीही चालतं आणि नंतर मी तुम्हाला दाखवेनच ते सुकल्यानंतर ते कसं छान वगैरे मस्त असं दिसतं, ते क्लीन होतं. जसं आपण पहिल्यांदा घेतलं ना की सेम तशाच पद्धतीमध्ये तेवढ्याच मेजरमेंटमध्ये घ्या. हाफ टीस्पून आपल्याला इथं मीठ घ्यायचं आहे, हाफ टीस्पून सोडा घ्यायचा आहे, लिंबू त्याच्यावरती घाला आणि नंतर लिंबाचा रस आणि नंतर पाणी घालून थोडंसं स्क्रब करून घ्या. 10 मिनटं हेही ह्या साईडला ठेवून द्या आणि परत 10 मिनटानंतर आपल्याला की एकदम छान असं क्लीन करायचं आहे. आणि ही टिप्स कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नाही आवडलं तरी सबस्क्राईब करा यार, फुकटच आहे. सो चला मग, लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली अँड भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, कारण मला तरी वाटतं की ह्या ब्लॉगमधनं आपल्याला खूप काही असं गाजरची भाजी आपण केलेली आहे, क्लिनिंग केलेली आहे आणि थोडं श्रीषासोबत अभ्यासही केलेला आहे. सो चला तर मग बाय बाय, टेक केअर आणि नंतर भेटूच आपण. थोडं उन्हामध्ये थोडं ठेवून द्या म्हणजे ते बरोबर छान असं ते सुकेल असं. आणि हे सुकल्यानंतर आहे तुम्ही बघू शकता इथे. चला तर मग पटकन कमेंट करून सांगा. बाय बाय, टेक केअर, सी यू इन नेक्स्ट ब्लॉग.